जवळ पुन्हा एकदा आपण मॅच कडे बॅक टू द क्रिकेट जिथे जोडले जातील आमच्या कॉम बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ अंबरनाथ अत्यंत आमचे जवळचे मित्र या इनिंग साठी ऐकूया मनोज गुडे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच साठी पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज कुराडपाडा संघाकडून सागरला पाहू शकाल. बेडगाव संघाकडून राहुलने पहिल्या चेंडूला भिरकावून दिलाय. पाहावं लागेल निश्चितच षटकार. पहिल्या चेंडूवरती मात्र एक मोठा फटका खेळतोय फलंदाज राहुल आणि चांगलीची सुरुवात करताना पाहतोय बेडगाव संघाकडून खेळत असताना राहुल या फलंदाजाकडून मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवलाय. आता मात्र कुठेतरी गोलंदाजाला विचार करण्यास भाग पडले फलंदाज राहुलने. जणू काय पॅव्हलियन मधूनच सेट होऊन आला की काय. आल्या मात्र एक मोठा फटका खेळलाय फलंदाज राहुल. पुन्हा एकदा त्या दिशेने बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथे मात्र काय फलंदाजी केली जाते फलंदाज राहुल कडून. गोलंदाजाला मात्र जबरी चोप दिला जातोय. सागर लचक्याच्या गोलंदाजीवरती मात्र बॅक टू बॅक दोन षटकार दाखवलेत फलंदाज राहुल याने आणि धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल बिनबाद 12 आकड्यावरती. पुन्हा एकदा उंचावर माझ्या राहतात तिथे मात्र डॉट चेंडूची सांगता निश्चितच. आता मात्र तिरफळ चित्त होतोय तो पहिला धक्का लागत असताना राहुलच्या स्वरूपात बेडगाव या संघाला. इथे मात्र पहिला ब्रेक तो निर्माण करून दिलाय गोलंदाज सागरने बेडगाव संघासाठी. चला नेक्स्ट बॅट्समन जायचे मैदानात लगेच. बेडगाव संघ इथे मात्र बॅक टू बॅक दोन षटकार मात्र लावल्यानंतर कुठेतरी कमबॅक करून देतोय गोलंदाज सागर. निश्चितच पहिला ब्रेक तो निर्माण करून दिलाय बेडगाव संघासाठी. निश्चितच आता मात्र नेक्स्ट बॅट्समन राहुलची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो मंगेशला पाहू शकाल. निश्चितच विराट कोहलीचे फॅन मंगेश विराट या नावाने प्रसिद्ध. आता मात्र राहुल मात्र दोन जबरी फटके दाखवले होते
परंतु सागरने मात्र तिसऱ्या चेंडूवरती मात्र ते फळा चित्त करून पेहवल्यांचा रस्ता दाखवलाय फलंदाज राहुलला. पंच सामन्याला थोडं स्पीडअप करायचं आहे. निश्चितच वेळेला महत्व द्या. तर निश्चितच ज्या मागच्या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला 13 बॉल 37 धावांची बहादारी खरी केली तोच मात्र गणेश. वा बॉलला मात्र काय टर्न केलं जातं. निश्चितच फलंदाज मात्र बॉलकडे बघत राहिला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली गोलंदाज सागरने. तर मी विनंती करतो की गणेशने टॉक्स बॉक्स मध्ये जायचंय. त्यांना एक मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले जातात गोलंदाज सागर कडून. मी विनंती करतो कालेकर सरांना की तुमच्या शुभ हस्ते गणेशला सन्मानित करायचंय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन. तर गणेश जायचंय. निश्चितच षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक षटकाच्या अंती बेडसगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 1-12. निश्चितच गणेशने मात्र धुवाधारी फलंदाजी करून दात्री संघाला विजय मिळवून दिला. निश्चितच 13 चेंडू आणि 37 धावांची बहादारी खेळी गेली. आता मात्र नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. अंकुशला पाहू शकाल. कुठेतरी मात्र ज्या राहुलने मात्र 2 षटकार दाखवले त्या राहुलची मात्र तिसऱ्याच बॉलावरती सागरने मात्र दांडी उद्ध्वस्त केली आणि पेहवल्यांचा रस्ता दाखवला. आणि निश्चितच तिथून मात्र धाव फलक जे थांबलं ते मात्र थांबलंच. आता मात्र सरकल्याचं दुसरं षटक असेल. गोलंदाज अंकुशला पाहू शकाल. लेफ्ट हँड राऊंडने गोलंदाजी करणारा गोलंदाज अंकुश. तसं स्ट्रायकर फलंदाज ज्याने मात्र 6 चेंडूचा खेळ मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती बघत बसला तोच फलंदाज तुषारला पाहू शकाल. त्याला मात्र स्ट्राईकवर आणण्याचं काम केलंय. पहिला चेंडू पेच करत असताना अंकुशच्या गोलंदाजाचा राहुलला पाहू शकाल. उंचावर मारायच्या नादात इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता करतायत गोलंदाज अंकुश. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहताय आपण गोलंदाज अंकुश कडून. निश्चितच तुषारला मात्र चेंडूचा टप्पा मात्र समजला नाही. निर्धाव चेंडूची पैकी केली गेली गोलंदाज अंकुश कडून. पुन्हा एकदा त्या दिशेने मारायच्या नादात पुन्हा एकदा डॉट चेंडू. वारंवार तर चेंडू मात्र ऑफ स्टिकवर टाकले जातात. फलंदाज मात्र कुठल्याही प्रकारचा फुटवर्कचा वापर करताना पाहत नाही पण तुषार यांना. चेंडू मात्र वारंवार ऑफ स्टिकवर फेकले जातात गोलंदाज अंकुश कडून. आता मात्र ऑफ साइड दिशेने चोलवलेला चेंडू मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. निश्चितच चेंडू मात्र जाऊन पोहोचेल. 2 टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर तुषारच्या बॅट मध्ये येणारा पहिला चौकार. ज्या तुषारला मात्र 2 बॉल डॉट केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मात्र एक चौकार दाखवला आणि चौकाराने मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल 16 आकड्यावरती. जे धाव फलक मात्र थांबलं होतं त्याला मात्र आता गती देण्याचं काम केलंय फलंदाज तुषारने. पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट चेंडू. फुटवर्कचा वापर केला होता परंतु गोलंदाज मात्र तेवढा चनाक्ष आणि चेंडू मात्र अचूक टप्प्यावर फेकला गेला. निश्चितच डॉट चेंडूची सांगता करते गोलंदाज अंकुश. कुठेतरी एक मात्र चौकार खेळल्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकला जातो गोलंदाज अंकुश कडून. पुन्हा एकदा डॉट चेंडू. चेंडूला मात्र आता आणलं गेलंय गोलंदाज अंकुश कडून. निश्चितच ऑफ स्टिकवरचा चेंडू मात्र आतमध्ये वळण घेऊन आला. निश्चितच दुसरा चेंडू देखील डॉट असेल.
निश्चितच 4 चेंडू डॉट खेळला या षटकामधील फलंदाज तुषार. आता मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न पाहूया. झेलची संधी आणि ते मात्र झेल बाद. तुषार दुसरा बेकतो. इथे मात्र डायरेक्ट हिट करायचा होता. डायरेक्ट हिट देखील झाला नाही निश्चितच. इथे मात्र झेलचं रूपांतर 2 धावामध्ये. निश्चितच थोडा दूरवर होता झेल. निश्चितच प्रयत्न चांगला होता रमेशचा, परंतु झेल मात्र जमिनीला दान केला गेला. कुठेतरी झेल मात्र टिपला असता तर निश्चितच 2 धावा मात्र रोख लावण्यात यश मिळालं असतं गोलंदाज पिंट्याला. पुन्हा एकदा शेट ड्राईव्ह फटका पाहतोय. फिल्डिंग होईल का? निश्चितच गणेश होते. चांगलं क्षेत्ररक्षण, अव्वल तिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षण गणेश कडून. निश्चितच एकच धाव फलकावर एकवटली जाईल. धाव फलक मात्र 1 ने पुढे सरसवणार. 25 या आकड्यावरती 2 बाद 25. तिसरं षटक चालू असताना पिंट्या यांचं निश्चितच अद्याप मात्र 3 चेंडूची पिकी केली गेली. 3 चेंडू मध्ये मात्र 9 धावा खर्च करतोय गोलंदाज पिंट्या. येणारे 3 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकामधील. निश्चितच थोडासा फेरबदल करताना अजूनही मात्र या षटकामधील 3 चेंडू शिल्लक असतील. निश्चितच आता मात्र कुठेतरी दिशाने गोलंदाजी केली जाते गोलंदाज पिंट्याकडून आणि अतिरिक्त स्वरूपात एक धाव मात्र धावफलकावर एड होईल. निश्चितच समोर मात्र तेवढ्याच ताकदीचा फलंदाज पाहतोय आपण गणपतला पाहू शकाल. गणपत मध्ये मात्र क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. आणि इथे मात्र काय बघतोय गणपतच्या बॅट मधून मात्र येतोय घनाघाती प्रहार. हा येणारा गणपतच्या बॅट मधून पहिला षटकार. सरळ चाललाय तिथे फिल्डर आहेत. निश्चितच एकच धाव घेतली जाईल. निश्चितच कुठेतरी चांगल्याशी रनिंग म्हणावी लागेल. निश्चितच कॉल होता 1 धावेचा आणि ती मात्र आली गेली. निश्चितच 1 ने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावरती 2 बाद. या षटकामध्ये मात्र शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडूला टोलवलाय. फिल्डर असतील चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. निश्चितच थ्रूफेकी देखील अचूक आले. निश्चितच आणि ते मात्र पुन्हा एकदा थ्रूफेकी मात्र खराब होती, परंतु त्याचं रूपांतर पाहावं लागेल. निश्चितच इथं काय करतोय कुऱ्हाडवाडा संघ काही समजत नाही. निश्चितच यांच्याकडून त्यांच्याकडून यांच्याकडे आणि याचा रूपांतर मात्र 3 धावेमध्ये केलं गेलं. निश्चितच बेडसगाव संघाला मात्र याचा फायदा होतो. निश्चितच पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये.
निश्चितच इथे मात्र 3 षटकांचा मात्र खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये धावफलकावर धावा लावल्या गेल्या 2 बाद 36 बेडगाव संघाकडून. आणि आता मात्र पुढचा सामना असेल गुरुचरणपाडा विपक्ष सोनिवली. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की यायचंय टॉक्स बॉक्स मध्ये. निश्चितच गुरुचरणपाडा संघाचे मात्र कर्णधार आलेत. सोनिवली संघाचे कर्णधार यायचे. इथे मात्र 18 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झाला. 18 चेंडूमध्ये मात्र 36 धावा लावण्याचं काम केलंय फलंदाज मंगेश आणि गणपतने. मंगेश मात्र 7 चेंडू खेळलाय 12 धावांचं योगदान दिलंय. गणपत मात्र 2 चेंडू खेळलाय 7 धावांचं योगदान दिलंय. अजूनही येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडू मात्र कित परत धावा कुठून काढतील फलंदाज गणपत आणि मंगेश. निश्चितच लाल गाडी मला वाटते आपाची तिचा मिरर का काहीतरी येतो डोळ्यावर तो खाली घ्यायचाय. निश्चितच दोन्ही संघाचे मात्र कर्णधार आलेत. कालेकर सरांच्या शुभ हस्ते सामन्याची नाणेफेकी केली जाईल. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय. 36 ला परतावं लागेल. तिसरा बेग तो निर्माण करून देत असताना असेल. तिसरा सामना पाहतोय कुराडापाडा विपक्ष बेडीसगाव. नवीन बॅट्समन जिथे आता मात्र डॉट चेंडू येतोय. नवीन फलंदाज मैदानात रवाना झालाय ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरला मात्र कुठल्याही प्रकारचा चेंडू मात्र फेस करता आला नाही. जिथं अंकुश मात्र एक जुना जाणता खेळाडू चांगला लय अनुभव आहे अंकुशकडे आणि तीच मात्र अनुभवपणा लावत असताना गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा मात्र उंचावून खेळताना तिथे मात्र बॅटची टोइंग एज फलंदाज गेल्या पावले माघारी आलाय. ज्ञानेश्वरचा खेळीचा अंत. चौथा धक्का लागत असताना बेडगाव संघाला. निश्चितच नवीन बॅट्समन आलाय अजय. अद्याप मात्र 4 गडी बाद केले गेलेत बेडगाव संघाचे. धावफलक मात्र स्थिरवलंय थोडस 38 या आकड्यावरती. अजूनही चौथ्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक. आता मात्र एकदा हलकेशा चेंडूला टॅप केलाय. गणपतला मात्र स्ट्राईकवर आणण्याचं काम केलंय निश्चितच. जो गणपत मात्र बॅक साईडला त्याला मात्र स्ट्राईकवर आणण्याचं काम केलंय अजय या फलंदाजाने. निश्चितच गणपतला मात्र थांबवणं कठीण असेल गोलंदाज अंकुश कडून. आता मात्र कुठेतरी दिशेने गोलंदाजी केली जाते निश्चितच. वाईट चेंडू अंकुश कडून मात्र ही अपेक्षा नव्हती निश्चितच. निश्चितच वाईट चेंडू असेल. पुन्हा एकदा मात्र लेस्ट चेंडूचे आता मात्र एक गचाल थ्रो केला होता. जिथे त्याचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये झालं. जिथे 1 धाव देखील नव्हती तिथे मात्र 2 धावा खर्च केल्या. डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न होता. प्रयत्न असा ठरला निश्चितच त्याचं रूपांतर
इथे मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकामध्ये धाव फलक जाऊन पोहोचले बेडगाव या संघाचं 42, 4 बाद 42. चला नेक्स्ट बॉलर यायचंय लवकर, पंच त्यांना ताकीद द्या. निश्चितच जहाजेने मात्र गणपतला स्ट्राईकवर आणलं. गणपती मात्र शेवटच्या चेंडू होतं 2 धावा मात्र कुठून काढल्या. जे धाव फलक मात्र थांबलं होतं त्याला कुठेतरी गती देण्याचं काम केलं. निश्चितच नवीन बॅट्समन बॉलर असेल रमेश लचका. रमेश लचका यांच्याकडे देखील खूप अनुभव आहे. निश्चितच लई सामने मात्र खेळले गेलेत. निश्चितच छोटे बंद मात्र काहीसे कान मात्र देत असताना रमेश लचका यांना त्या सागरने मात्र 2 षटकार पहिल्याच बॉलावरती खाल्ले होते. निश्चितच अद्याप मात्र 4 चेंडूची फेकी मात्र सुरेख केली गेली. आणि आता मात्र नवीन गोलंदाज निश्चितच अंकुश थोडी काळजी घ्यायची. इथे मात्र पहिला चेंडू स्टेट ड्राइव्ह फटका असेल, पाहूया. गणेश येतील, गणेश कडून चुकी होणार नाही. निश्चितच चांगली थ्रोपैकी होती परंतु थोडासा लेझिक इकडे पाहायला मिळाला. निश्चितच त्याचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये केलं. कुठेतरी हाजे मात्र गणपतला स्ट्राईकवर आणण्याचं काम करतोय परंतु गणपत देखील धाव मात्र सोडायला मागत नाही. पुन्हा एकदा मात्र पाहावं लागेल. इथं चेंडूला मात्र सरळरेषेत खेळून काढला. निश्चितच इथे मात्र पंचांना फक्त रिव्ह्यू असेल, हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू असेल फक्त. चला बॅट्समन जायचंय स्ट्राईक वरती. निश्चितच बॅट्समनला स्ट्राईक वरती जायचंय. 1/3 असेल. बेडगाव संघ कुठल्याही प्रकारचा वादविवाद करू नका आणि 2 रनची पेनल्टी देण्यात येईल. निश्चितच नेम प्रत्येकाला माहिती आहे. हम पंच आहेत, पंच देतील तो निर्णय मान्य करावा लागेल. निश्चितच सिंगल धाव असेल त्या चेंडूवरती. गणपत तू चांगला प्लेअर. निश्चितच पुन्हा एकदा उंचावर माझ्या चेंडू मात्र हवेत असेल. अंकुश झेल खाली येतील. अंकुश कडून चुकी झाले. अंकुश कडून हे चुकीची अपेक्षा नव्हती. चेंडू मात्र जमिनीला दान केलाय आणि झेल मात्र सोडले. कोणाची झेल सोडले? ती गणपती फलंदाजाची. अंकुश कडून मात्र ह्या अपेक्षा नव्हती पण अंकुशने मात्र झेल जमिनीला दान केलाय आणि जीवदान दिलंय फलंदाज गणपती यांना. आता मात्र उंचावर मारला चेंडू आजच्या बॅट मधून निघालेला, पाहूया झेल होईल की पिंट्या झेल खाली. पिंट्याकडून चुकी होणार नाही आणि निश्चितच एक चांगला झेल टिपला गेला पिंट्याकडून. तिथंच आता मात्र नवीन फलंदाज पाहतोय आपण, जगदीश सरांना पाहतोय. निश्चितच जे मात्र महाराष्ट्र पोलीस या पदावरती कार्यरत असणारे जगदीश दरोडा सर. निश्चितच जगदीश सराकडून मात्र बेडगाव संघाला अपेक्षा असतील षटकार चौकारांच्या. निश्चितच अजूनही शेवटच्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया सर मात्र कशा प्रकारे खेळी करतील पाहावं लागेल. रेडी पोझिशन मध्ये गोलंदाज. हा पुढचा चेंडू होता, इथे मात्र फेकून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. निश्चितच एकच धाव येईल. धाव फलक मात्र कुठेतरी 47 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. आता मात्र पाहावं लागेल. निश्चितच निर्धाव चेंडू. षटक समाप्त झालाय. इथे मात्र 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकामध्ये बेडगाव संघाने 5 गड्याच्या मोबदल्यात 47 धावा कुठून काढल्यात. येणारे 30 चेंडू 48 धावांची गरज असेल.
तसेच कुरडपाडा संघाची मात्र सलामीची जोडी शतक्षणानंतर लगेच पाठवायचे. सोनू सरांना विनंती असेल की यायचंय. पुढचं वर्ण धावतं वर्ण आपण ऐकूया. एक खडकीगावचा बुलंद आवाज सोनू हागेवला सरांचा. योगेश इंदोळा सर, आपण ज्यांचा आवाज ऐकला नुकतंच आमच्यासोबत जॉईन झालेत सकाळच्या सत्रापासून, त्यांचंही मनाच्या अंतर्गणापासून सहर्ष स्वागत. योगेश इंदोळा म्हटले तर खडकवाडी गावाचे ते पाटील आहेत आणि निश्चित रूपाने एक चांगला व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळेल. जवळ पुन्हा एकदा मॅचकडे. नाव बॅक टू द क्रिकेट. पहिला फेरीतील तिसरी मॅच, रेग्युलर गटातील तिसरी मॅच. बेडीसगाव बनाम कुरडपाडा संघ प्रथमतः बॅटिंग केली. कुरडपाडा बेडीसगाव टीमने प्रथमतः बॅटिंग केली आहे. धावसंख्या दफलकावरती त्याने बनवली आहे. पहिला पूर्वार्धामध्ये 47 धावा दफलकावरती 48 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय तो कुरडपाडा संघ. पहिलं पिवंत षटक बॉलिंग ट्रॅक वरती मंगेश दरवडा, सॉरी मंगेश उघडा आपण पाहतोय. आणि पहिलाच बॉल खोल टपाचा होता. टॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली करून दिली. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय रमेश लचके आणि नॉन स्ट्राईक एंड वरती अंकुश कुराडे. मॅन फ्रॉम कुरडपाडा. खोल टपाचा चेंडू वाढवा पाटने चेंडूला पाठवले सरळ डीप मिड विकेटला. 48 धावांचा पाठला करत असताना फलंदाज रमेश लचकाच्या बॅट मधून चौकार. पहिला चेंडू फलंदाज मंगेश उघडाच्या नावावरती राहिला, परंतु दुसरा चेंडू
फलंदाज रमेश लचकाच्या नावावरती पाहायला मिळाला. 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पहिलं पिबनचं षटक. लोवर फुल टॉस बॉल आपण पाहतोय पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी एकच धाव आली. खरं तर चेंडूवरती वेगाने विजय आले होता. चांगली फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीनं 5 धावा धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिल्या पिबनच्या षटकामध्ये आपण पाहतोय जितक्या धाबा येतील ना कोराडपाडा टीमच्या तितक्या धाबा या त्यांना चेस करण्यासाठी जवळपास चांगल्या ठरू शकतात. इथे आपण पाहतोय आडबा फाटणे पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अंकुश कुराडने केलाय वार. बॉल सरळ सीमा पार. 6 जाताना आयुष्यामध्ये पैसा आणि क्रिकेटमध्ये धावा किती असल्या तरी माणूस कधीच समाधानी नसतो. परंतु यावेळेस मिस्ट्रामिक स्ट्रोक झालाय. बॉल खाली. जगदीश दरवडा जल्लोष पहा तुम्ही. अप्रतिम झेल टीपला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. जी विकेट पाहिजे होती बेडसगाव टीमला ती विकेट मैदानाच्या बाहेर. अंकुश कुराडे AK-47 फलंदाज बाद. जुनी सर्वगुण संपन्न असा खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळाला सागर लचका देखील आज मात्र या मॅच मध्ये ते बॅटिंगच्या जोरावरती सामना जिंकू शकतात. इतका चांगला स्ट्रॉंग खेळाडू आहे तो. परंतु न्यू बॅट्समन कॅन्डिडेट नंबर 3 पिंट्याला आपण पाहतोय. पिंटा निरगुड आणि रमेश लचके अशी मैदानाच्या आतमध्ये जोडी खेळतीये. अगदी पिंटाच्या बॅट मधून देखील आपण रोशन सर लांब लांब मोठे फटके नेहमीच पाहतोय. अगदी त्याने त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती कोराडपाडा टीमला भरपूर वेळास मॅचेस जिंकून दिल्यात. संकटातून त्याने बाहेर काढून दिलाय. परंतु सध्याच्या स्थितीला पेडीसगाव संघ सध्या खूप फॉर्म मध्ये. हा चेंडू अलकाताने फक्त टाप केलाय. अगदी आपण पाहिलं गेलं तर पॉइंट मध्ये शतरक्षक होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पॉपिंग क्रेस मध्ये खेळाडू सज्ज पोहोचल्यात. तिकडे आपण पाहिलं स्ट्राईक एंडवरती रमेश लचका आहेत. अगदी एकच धाव आली. एका धावेच्या मदतीनं ऑन बोर्ड 1 लॉस ऑफ 12 रन. 12 धावा धावफलकावरती. अगदी मी म्हणेन या षटकामध्ये धावसंख्येला खिंडार पाडावा लागेल. आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन येतील गोलंदाज. चला खेळाडू कक्षामधनं सन्माननीय जगदीश दरोडे साहेबांना सध्या तरी ग्लासची गरज आहे. भरपूर चांगला झेल टिपला. परंतु यावेळेस आपण पाहतोय अगदी मोठ्या जोशाने मैदानाच्या आतमध्ये खेळतात जर्सी क्रमांक 7 महेंद्रसिंग धोनीचा फान म्हणूनच पाहायला मिळेल. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय 24 बॉल आणि विजयासाठी जिंकण्याकरिता आमचे रोशन सर आमच्यापर्यंत पोहोचवतील माहिती. 36 धावसंख्येची गरज. 24 बॉल आणि 36 धावा जिंकण्याकरिता. परंतु दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय गोलंदाज वेगवान तर्रार तेज तुषार. नेहमीच ब्लॉक हॉलची चेंडू तो टाकत असतो. यासाठी हा खेळाडू जाणला जातोय. नेहमीच धाबादाने डिफेंड करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू. 24 बॉल 36 धावसंख्येची गरज. समोर फलंदाज पिंट्या निरगुड आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस होता. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू हटवला गेलाय. फक्त तिकडे कुठल्या प्रकारची थाप येत नाहीये. आणि कदाचित असे जर चेंडू शेवटपर्यंत टाकले गोलंदाज तुषारना तर कमबॅकिंग गोलंदाजी म्हणावे लागेल. पहिला पिबनच्या षटकामध्ये आपण पाहिलं
गोलंदाज मंगेश उगडाला काय अप्रतिम गोलंदाजी त्याने केली या 6 चेंडू 12 धावा एक महत्वाची विकेट त्याने बाहेर काढली. अर्थातच अंकुश कुऱ्हाडे जो नेहमीच बॅटच्या सहाय्याने गन लोड त्याची असते. पुन्हा एकदा आपण पाहतोय ब्लॉकचा चेंडू जगदीश जरोडा बॉल खाली येतील चांगली फील्ड पाहायला मिळते. अप्रतिम आज मात्र अप्रतिम दरोडा साहेबांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकच धाव आणि एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 पाहायला मिळते. खरं तर डान्सिंग डाऊन द विकेट मूळ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज पिंट्याचा, पण तो स्ट्राईक गेटवरती या ठिकाणी रमेश लचका तो पाहायला मिळतात. आडबा बाटने आपण पाहतोय त्या ठिकाणी राहुल आहेत टीमचे कॅप्टन. फक्त एकच धाव, तर सिंगल न कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाहीये टीम बेडिसगाव टीम वरती. या ठिकाणी तुषारचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडूंमध्ये फक्त त्याने 2 धावा खर्च केल्यात. अजूनही या षटकातील P2चं दुसरं षटक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अगदी शतरक्षक होता जगदीश जरवडा, त्यांना चेंडू बीट करून बॉल सरळ फरार होईल 4 धाब्यांकरिता चौकार. तुकारामजी सुगरे यांना विनंती करेल की मॅच स्पीडअप करा, मॅचचा रिदम तुम्ही तोडू नका. 4 धावा फलंदाज रमेश लचकाच्या बॅट मधून चेंडू फलंदाज आपण पाहतोय पिंटाच्या बॅट मधून एक चौकार आलाय आणि हा चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही अगदी आतमध्ये वळण घेणारा बॉल होता. टॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज तुषारला आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक शपलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येत नाहीये. डेबिट विकेटला या ठिकाणी मंगेश उगडा अगदी या ठिकाणी रिस्क धाव घ्यायला मागत नाही. हे दोन्ही खेळाडू या ठिकाणी पहिलं दुसरं षटक झाले संपन्न आणि 2 षटकाच्या अंतिम धावसंख्या फलकावरती 48 धावांचा पाठलाग करत असताना अवघ्या धावा बनवल्यात. एक बाद 19 धावा फलकावरती. मात्र येणारे 18 बॉल आणि विजयासाठी या ठिकाणी करावं लागतील जिंकण्याकरिता कोराडवाडा टीमला 18 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 29 धावा. चला मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक टॉली पाठवायचे. प्रमोद दिरगुड आपण मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक टॉली पाठवा. तोपर्यंत खेळाडू बसतील पाणी पीत. ऐकूया एक चांगलं संगीत. फक्त 5 मिनिटांचा अवधी असेल. टोटली एका इनिंग मध्ये तुम्हाला 23 मिनिटं असतील. 3 मिनिटं तुम्हाला शतरक्षण करण्यासाठी असतील.
त्यानंतर तुम्हाला सॉरी 28 मिनिटं असतील 5 षटकांची ती देखील लढत आहे आणि एका षटकामध्ये तुम्हाला फक्त 5 मिनिटांचा होती. एकंदरीत 28 अर्ध्या तासाच्या आतमध्ये एक इनिंग ही समाप्त झाली पाहिजे. समोरच्या दोन्ही टीमनं हे लक्षात घ्या. आम्ही टाइम अलर्ट करू. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज मंगेश उघडा ज्याने 6 चेंडू 12 धाबा एक महत्वाची विकेट काढली होती पहिल्या षटकामध्ये. पुढे खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला खेळाडू कोणता नाही आहे परंतु चेंडू बीट करून बॉल सरळ सीमा पार. फलंदाज आपण पाहतोय पिंटाच्या बॅट मधून चौकार. लहुजी मोंडाळे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. 17 चेंडू 25 ची गरज. यावेळेस लोवर फुलटॉचा बॉल कव्हर मधनं फटबॉल चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु फार मोठी गाप लगातारचा दुसरा चौकार. सोळा बॉल 21 ची गरज. रोशन सर 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. आता थोडासा दबाव कमी झालाय कोरापाडा या संघावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिस टायमिंग के प्रॉपर टायमिंग आहे परंतु झेल महत्वाची. झेल खाली विजय आलेत. अप्रतिम झेल टिपलाय. कहाणी में ट्विस्ट. ईट का जवाब पत्तर से देत असताना फलंदाज पिंटा निरगुडा बॅक टू द पवेलियन. शॉट ऑफ लेन चेंडू डिफाईन ला संपूर्ण क्षेत्र खाली परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला जाईल का. 2 खेळाडूंना चेंडू बीट करून बॉल सरळ सीमा पार. फलंदाज सागर लष्करच्या बॅट मधून आणखी एक वार 4. बारा चेंडू आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज.
मोठा फटका आला तर या ओव्हरमध्ये कदाचित मॅच फिनिश होऊ शकते, परंतु शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना जाईल का हे पाहणं गरजेचं आहे. कारण आपण सर रोशन सर सकाळच्या सत्रामध्ये सामना पाहिला, उंबरबडे बनाम जांभिवली ठाकूरपाडा. सर काय तो सामना झाला सर. 30 चेंडू 30 धाबा देखील या मैदानावरती डिफेंड झाल्यात आणि सर या क्रीडांगणावरती 24 बॉल 70 ते 65 धाबा देखील कुठून काढले त्या मैदानावरती. म्हणजे सर काय क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, काही घडू शकतं. जोपर्यंत सर शेवटचा चेंडू पडत नाहीये ना, तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे. आणि सध्याच्या स्थितीला क्रिकेट म्हटला तर रंग बदलणार सरडा. 12 चेंडू 11ची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती राहुल दरोडा आपण पाहतोय, ज्याच्या नावाने टीम ओळखली जाते. या बस आपण पाहतोय समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. अगदी रोशन सर बॅटचा फेस ओपन केला होता, परंतु बॅट आणि चेंडूंचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. आता समीकरण राहिलंय 11 चेंडू 11 धावेंचं. प्रत्येकी चेंडू मध्ये एक एक धाव बनवणं शक्य राहील. जर अजूनही 2 ते 3 चेंडू डॉट आले तर मॅच मध्ये मग फारशी मजा येईल. या बस आपण पाहतोय पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज पॉपिंग क्रेस मध्ये सेफ आहेत. अगदी मिळाले एकच धाव आणि एका धाबीच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड 38, लॉस ऑफ 2 विकेट. 38 धाबा फलकावरती. 10 चेंडू 10ची गरज. मात्र नक्कीच मी म्हणेन सागर लचका हा खेळाडू असा आहे की त्यांना शांत जास्त काळ तुम्ही ठेवू शकत नाही. अगदी आपण पाहिलं गोलंदाज मंगेश उघडावरती 2 चेंडूवरती काय मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय 10 चेंडू 10ची गरज. या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये सामना फिनिश करेल की या ओव्हरमध्ये सागर लचकेचे विकेट येईल हे पाहणं गरजेचं आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फाईन लेगला खेळाडू सज्ज होते. लक्ष्मण सर या ठिकाणी जगदीश दरवडा आणि त्यांच्याकडनं चूक. बॉल सरळ सीमा पार 4. हो 9 चेंडू 6ची गरज. एक मोठा फटका या मॅच मध्ये कोरडपाडा संघ विन होऊ शकतो, परंतु एक एक डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरला जाईल गोलंदाज राहुल दरोडाच्या माध्यमातून. 6 चेंडू 9ची गरज. 9 चेंडू 6ची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय खडे खडे स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हरी, स्टँड अँड स्लोट. बॉल सरळ सीमा पार डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं आउट ऑफ द पार्क. 6.